आज रक्षाबंधन, बहीण भावाचा दिवस. आजच्या दिवशी प्रत्येक बहीण ही आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची मागणी देवाकडे करत असते. असाच माझा भाऊ सुखरूप राहावा, आनंदी राहावा, निरोगी राहावा ही प्रत्येक बहिणीची अपेक्षा असते. अनेकांच्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हॉट्सॲप असेल, स्टेटस असेल, व्हॉट्सॲपचे स्टेटस असतील, इंस्टाग्राम असेल, या विविध प्लॅटफॉर्मवरती आपल्याला आजचा दिवस किती आनंदाने साजरा केला हे आपल्याला पाहायला मिळालं. मात्र जितका आनंद आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतो, पाहतो, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात ज्या अतिशय वेदनादायी असतात. आता अशीच एक घटना समोर आलेली आहे आणि ती इतकी भयानक आहे की कोणत्याही बहिणीच्या डोळ्यात टचकन पाणी येईल की अरे देवा, असा दिवस खरंच कोणत्याच मुलीच्या आयुष्यात नको. आता मी असं का म्हणतेय हे सविस्तर आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ही घटना घडलेली आहे नाशिक जवळील वडनेर परिसरात. नाशिक जवळील वडनेर परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आलाय. पिंपळगाव रोड जवळ शुक्रवारी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षाच्या आयुष किरण भगत या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अवघ्या 3.5 वर्षाच्या आयुषवर झालेला हा हल्ला अतिशय हृदयद्रावक असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. वडनेर रेंज रोड परिसरातील ही घटना रात्री 8 ते 9च्या सुमारास घडली. आयुष नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर मळ्यात खेळत होता. त्याचवेळी बिबट्यानं त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला ओढून नेलं. आयुषच्या वडिलांनी त्याला जेवण करण्यासाठी हाक मारली, पण त्यानं कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी शोध घेतला असता टोमॅटोच्या शेतात रक्ताचे डाग दिसले. तेव्हा ही घटना लक्षात आली. तात्काळ वनविभाग आणि उपनगर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ, वनविभागाचे कर्मचारी आणि श्वान पथक त्यांनी संयुक्तपणे आयुषचा शोध सुरू केला. रात्री 11 ते 12च्या सुमारास उसाच्या शेतात त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. या घटनेमुळे भगत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आयुषच्या मागे त्याचे आई वडील आणि 10 वर्षाची मोठी बहीण श्रेया आहे. राखी पौर्णिमेच्या त्याच दिवशी, ज्या दिवशी राखी पौर्णिमा सुरू झाली, त्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्यानं कुटुंबियांचं सांत्वन करणंही कठीण झालं. मात्र श्रेयानं आपल्या लाडक्या भावाला अखेरची राखी बांधली. त्याचवेळी तिचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं. ज्या भावासाठी राखी आणून ठेवली होती तोच भाऊ आजच आपल्याला सोडून गेलाय, याचं दुःख या 10 वर्षाच्या चिमुकलीला सहन होत नव्हतं. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीती आहे. गेल्या 7 महिन्यात पिंपळगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला होता, पण तो वाचला होता. तसंच 3 दिवसांपूर्वीच एका महिलेवर पहाटेच्या वेळी बिबट्यानं हल्ला केल्याची ताजी घटना घडली होती. वारंवार मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र आपल्या अवघ्या 3 वर्षाच्या भावाला आज अशा पद्धतीनं राखी बांधली, याचं दुःख या 10 वर्षाच्या चिमुकलीला सहन होत नव्हतं. आणि असा दिवस कोणत्याही बहिणीच्या आयुष्यात येऊ नये अशीच प्रार्थना एक प्रत्येक बहीण करताना पाहायला मिळाली. अनेकांचे डोळे ही घटना ऐकून पाणावलेले आहेत. काय त्या आई वडिलांवरती वेळ आली असेल आणि त्या बहिणीवरती देखील अशी काय वेळ आली असेल की रक्षाबंधनाच्या दिवशीच तिला आपला चिमुकला गोंडस छोटा भाऊ गमवावा लागलाय. नियती कधी कोणता खेळ करेल हे खरंच सांगणं खूप कठीण आहे.